आमचे सन्माननीय माजी नगरसेवक विजू भाऊ डवले असतील, आज त्यांचे चिरंजीव अर्थात प्रशांत डवले यांना या ठिकाणी उमेदवारी दिली। तसेच माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील भुजाडी आज त्यांच्या मिसेसला म्हणजेच ताईंना या ठिकाणी सपनाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली। विशेष म्हणजे विजू भाऊंच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी विकास कामं झालेले आहेत। त्याचबरोबर प्रकाश भाऊंच्या कार्यकाळामध्ये म्हणजे गेली 10 वर्षामध्ये विशेष या ठिकाणी काळ्याखाडा असेल, जोगेश्वर आखाडा या ठिकाणी कामं झालेले आहेत। राहिल्या मधल्या काळामध्ये 2-2.5 वर्षापासून प्रशासन आहे आणि या प्रशासनाच्या काळामध्ये काय विशेष कामाला दिरंगाई झालेली आहे आणि तेच कामं थोडेफार राहिले असतील, नाहीतर या वार्डामध्ये असे भरघोस कामं विजयभाऊच्या काळात झाले असेल, प्रकाश भाऊच्या काळामध्ये झाले असेल, सपनाताईंच्या काळामध्ये झाले असेल। आणि विशेष म्हणजे माजी मंत्री प्राजक्तदादा होते, त्यांनी विशेष या प्रभागामध्ये अगदी त्यांचा जवळचा प्रभाग म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं आणि ताईंच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचे कामं झाले, नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी कामं झाली। तुम्ही जर म्हणत असेल इतकी छान अशी सुंदर अशी शाळा आहे माझ्या गावामध्ये, ती सुद्धा प्रकाश भाऊच्या विजू भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी दादांच्या माध्यमातून वणीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले। पिण्याच्या पाण्याची सर्वात अगोदर राहुरी नगरपालिकेने जोगेश्वरीला पाण्याची टाकी दिलेली आहे। त्या ठिकाणी पाण्याचाही प्रश्न या ठिकाणी वणींच्या काळात असेल, दादांच्या काळात असेल, प्रकाश भाऊंच्या काळात असेल, विजू भाऊंच्या काळामध्ये तो सुद्धा या ठिकाणी सुटलेला आहे। तर रस्त्यांचे कामं झालेले, पण मधल्या काळामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे थोडेफार रस्ते खराब झाले असतील, ते सुद्धा रस्ते नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाल्यानंतर किंवा आघाडीची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा आपण मार्गी या नगरसेवकाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न किंवा त्या माध्यमातून ते सुद्धा ते कामं करणार आहेत। छोटे मोठे कामं राहिले असतील ते या नगरसेवकांना वेळोवेळी हे लोक सांगतील, म्हणजे आम्ही पण सांगू आणि ते कामं ते करतील या अपेक्षेने सर्व मतदार या विकास आघाडीच्या यांच्याबरोबर आहोत, म्हणजे या उमेदवाराबरोबर आहे। राहुरी तालुक्यामध्ये 100% सर्वची सर्व उमेदवार आम्ही निवडून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। ते निवडून येतीलच, कारण दादांचं काम, वहिनींचं काम आणि नगरसेवक अगदी आमचे हे जे नगरसेवक दिलेले आहेत अगदी स्वच्छ कॅरेक्टरचे म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे आहे। त्यामुळे राहुरी तालुका हा स्वच्छ चारित्र्याबरोबर नेहमी जाणार आहे। तनपुरे घराण्याची जी पद्धत आहे, ते काम आहे, ते स्वच्छ कॅरेक्टरबरोबर स्वच्छ चारित्र्याबरोबर असल्यामुळे राहुरी तालुका हा पहिल्यापासून स्वच्छ चारित्र्याबरोबर कामाबरोबर जाणारा राहुरी तालुका आहे। त्याच्यामुळे बाह्य शक्तीला या ठिकाणी कुणी आलं नाही आलं तरी त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी काही होणार नाही। त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की राहुरी तालुक्याने हा विचार करावा की आपला माणूस कोण, बाह्य माणूस कोण। बाह्य माणूस म्हणजे पाहुणा आलेला 4 दिवसाचा आपला सोबती असतो, 4 दिवसानंतर पाहुणा आपला निघून जाणार असतो। त्याच्यामुळे आपण सर्व मतदारांनी आपला जवळचा माणूस, आपला जवळचा म्हणजे जो माणूस आपल्याबरोबर राहणार आहे त्यालाच आपण या ठिकाणी मतदान करावं आणि 100% निवडून द्यावं। या ठिकाणी एवढं मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी मी थांबतो।